नमस्कार. आज संध्याकाळचा बेत होता चिकनचा. तर चिकन म्हटलं की त्याच्याबरोबर फोडणीचा भात किंवा जीरा राईस हा छान लागतो. म्हणून म्हटलं की आज जीरा राईस बनवून घ्यायचा आणि चिकनचा स्वयंपाक अगदी मी अर्ध्या तासात बनवला. तर घरी आम्ही तिघीजण असल्यामुळे मी छोट्या कुकरमध्ये जीरा राईस बनवायला घेतला. जीरा राईस बनवताना मी अगदी थोडं साहित्य वापरले, का तर जीरा राईस होता 1 वाटीभर. तर भरपूर असे जिरे घातलेले जीरा राईस रश्श्याबरोबर छान लागतो, म्हणून म्हटलं आज जीरा राईस नक्की बनवू. बरेच दिवस झाले जीरा राईस बनवलाच नव्हता. तर इथं मी जीरा राईस बनवायला चला तर मग तेल गरम केलं. त्यामध्ये थोडी लवंग, दालचिनी, काळी मिरी टाकली, 1 हिरवी मिरची टाकली आणि थोडे अगदी जिरे टाकले आणि तेलामध्ये तांदूळ परतून घेतला. तांदूळ परतून झाल्यानंतर थोडं गरम पाणी घातलं आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि कुकरला झाकण लावून दिलं. तर इकडे मी जीरा राईस कथा दुसऱ्या गॅसवरती ठेवून मला आता परत इकडं भाकरीची तयारी करायची होती. तर चिकन, मटण म्हटलं की गरम गरम भाकरी छान लागते, त्यामुळे मी आज भाकरीसुद्धा बनवली होती. तर भाकरी अशी मस्त फुगलेली ते छान होती, पापड सुटलेला. तर मी भाकरी गॅस ओट्यावरती न ठेवता खाली बसूनच निवांतवाणी करत होते. त्यामुळे भाकरी मला खाली बसूनच करायला आवडतात. तर माझ्या एक एक करून अशा सगळ्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. तोपर्यंत आता चिकन येईल आणि आता मला चिकनची पुढची तयारी करायची होती. 5 ते 6 भाकऱ्या बनवून झाल्या. तर तुम्ही बघू शकताय माझी भाकरी किती एकदम फुगलेली, छान आणि पापड सुटलेली तयार केलेली आहे मी. तर आता मी चिकनसाठी लागणारा हा मसाला घेतलेला आहे. मसाला सगळा मी इथे भाजून घेतलेला आहे. तर चिकनला फोडणी देऊन माझं चिकनसुद्धा तयार झालेलं आहे. इकडे थोडंसं आणि केलेलं आहे आणि इकडे लाल रस्सासुद्धा केलेला आहे. तर घरी दोघं-तिघं असल्यामुळे स्वयंपाक अगदी थोडा होता, त्यामुळे लवकरात लवकर आवरला आणि जीरा राईससुद्धा खूप छान झालेला.